नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026साठी जे की मित्रांनो आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेची बघा मित्रांनो जी की PYQ प्रश्नांची प्रश्नपत्रिका आज पाहणार आहोत। मित्रांनो बघा, 100% परीक्षेमध्ये येणारी प्रश्नसंच आहेत, म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा, तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या। ओके, आता मित्रांनो बघा, या आपल्या पोलीस पाटील भरती 2026ची बघायची की तयारी करून घेण्यासाठी मित्रांनो आम्ही या ठिकाणी बघायची की एक व्हॉट्सअप ग्रुप बघा मित्रांनो जी की तयार केलेला आहे। त्या व्हॉट्सअप ग्रुपची बघा मित्रांनो लिंक खाली बायोमध्ये दिलेली आहे। बघा बायोमध्ये जा मित्रांनो, तो जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही या ठिकाणी अवश्य जॉईन मात्र करून घ्या, कारण बघा मित्रांनो या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बघायची की आम्ही तुम्हाला मोस्ट PYQ या ठिकाणी देणार आहोत। ओके, म्हणून लगेच जा आणि जॉईन करून घ्या। ओके, आता बघा मित्रांनो, महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 100% परीक्षेत येणारे प्रश्नसंच आहेत, म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन मात्र नक्कीच करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, सदर आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? बघा मित्रांनो, ही जी शेजारी बघा आपल्याला आकृती दिसत आहे, यात बघा एकूण त्रिकोण किती आहेत? बघा मित्रांनो, जर पुस्तकी फॉर्मॅटनुसार आपण ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढायचं ठरवलं तर खूप मित्रांनो अवघड आहे। बघा एक एक बघायची की त्रिकोण मोजणं खूप अवघड आहे। ओके, म्हणून हे संपूर्ण प्रश्नसंच बघायचे की मित्रांनो आम्ही तुम्हाला एकदम शॉर्टकट ट्रिक्सनुसार ठिकाणी सोडवून दाखवणार आहोत। ओके, आता बघा एकदम 5 सेकंदामध्ये बघा कशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। डायरेक्ट इथं 1 2 3 4 5 6 असे अंक भरला। आता डायरेक्ट काय करा, हे 6 घ्या आणि 6ची 2 पट करा, डायरेक्ट 6ची डायरेक्ट करा। बघा आता विचार करा का, डायरेक्ट 6ची 2 पट झाले किती? 6 हे 2 12, जे की बघा क्रमांक ब मित्रांनो 12 झाला आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर। ओके, तर ह्या आहेत मित्रांनो बघायची की ट्रिक्स। ओके, लक्ष ठेवा। पुढे आता बघा दुसरा प्रश्न, धीरज व नीरज यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे। जर त्यांच्या वयाचा गुणाकार 108 असेल तर धीरजचे वय किती? ओके, आता बघा धीरज आणि नीरज। ओके मित्रांनो बघा, आता धीरज D म्हणजे धीरज मानतो आणि N म्हणजे नीरज। ओके, आता जे की धीरजच्या वयाचं गुणोत्तर 4 आणि नीरजच्या वयाचं गुणोत्तर 3। ओके, यांच्या वयाचा गुणाकार किती? 108 वर्ष। म्हणून मित्रांनो काय करू, या दोघांच्या बघा वयाची बेरीज करू, गुणाकार करू। जसं की 4 गुणाकारात 3 बरोबर हे आलं 108। ओके, आता हे 4 त्रिकम 12 बरोबर हे आलं 108। आता मित्रांनो डायरेक्ट काय करा, या 12 या 108ला आता भागून घ्या। ओके, हे 108 छेदामध्ये आलं 12, 12 9 108, परंतु आता 9 आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही। ओके, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बघा गुणाकार त्यांच्या वयाचा गुणाकार दिला, म्हणून मित्रांनो आता या 9चं काढून घ्या वर्गमूळ। ओके, जर आपण या समजा 9चं वर्गमूळ काढलं तर ते येते 3। आता 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही। ओके, आता बघा शेवटचं आपल्याला काय विचारलं आहे, तर धीरजचं वय। ओके, आता धीरजचं वय काढण्यासाठी मित्रांनो बरोबर हे 3ला 3 जशास तसे घ्या आणि गुणाकारामध्ये धीरजचं गुणोत्तर किती? हे आहे 4, म्हणून 3 गुणाकारात 4 करा। आता किती आलं बघा, 3 चौक 12 झालं की बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की धीरजचं वय किती? तर बघायची की क्रमांक मित्रांनो 12 वर्ष बघायची की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे। ओके, लक्षात ठेवा। आपण या पद्धतीने देखील मित्रांनो काढू शकतो की 4x माना किंवा 3x। ओके, आता बघा x वगैरे मी या ठिकाणी काय मांडलं नाही, डायरेक्ट बघायची की सोप्या पद्धतीने बघा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढून दाखवलं। ओके, जे की ही पद्धत मित्रांनो तुम्ही वापरून बघायची की अगदी 5 सेकंदामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रश्नाचं जे की आन्सर तुम्ही मित्रांनो शोधून काढू शकता। ओके, आता जे की तिसरा प्रश्न बघा, एक घड्याळ दर तासाला 5 मिनिट मागे पडते। दुपारी 12 वाजता घड्याळ बरोबर लावलेले असेल तर संध्याकाळी 6 वाजता त्या घड्याळात किती वाजले असेल? ओके, आता दुपारी 12 वाजता मित्रांनो, दुपारी करेक्ट 12 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 6 वाजतेपर्यंत। ओके, जे की बघा संध्याकाळच्या करेक्ट 6 पर्यंत मित्रांनो जे की बघा जे की 6 बघा दुपारी 12 वाजता घड्याळ बरोबर लावले असेल तर संध्याकाळी 6 वाजता त्या घड्याळातली वेळ आपल्याला विचारली बघा, पण ते घड्याळ काय करते मित्रांनो, एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडते। ओके, आता 12 पासून दुपारच्या ते संध्याकाळच्या 6 पर्यंत टोटल किती झाले मित्रांनो, जे की 6 तास होतात। ओके, हे 6 तास काढण्यासाठी डायरेक्ट आपण 12तून 6 जरी मायनस केलं तर उरलं। ओके, आता उरलं किती? 6 तास। ओके, आता बघा मित्रांनो जे की 6 तास झाले ना,
प्रत्येक 6 तासाला किती 5 मिनटं मागे पडते, म्हणून काय करू हे 6 तास गुणाकारात हे 5 घ्या. आता किती 6 गुणाकारात 5 घेतलं आले किती 30 मिनटं आपल्या प्रश्नाचं जी की मित्रांनो ठिकाणी आले. ओके, आता 5 मिनटं मागे पडते प्रत्येक तासाला, तर बघा 30 मिनटं हे मित्रांनो 6 तासाला मागं पडत असेल तर आता पुन्हा जर या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता घड्याळात किती टाईम वाजल. ओके, म्हणून काय करू या 6तून आपण जर समजा हे 30 मिनटं जर मायनस केले तर बघा जे की शेवटचं उत्तर बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की 5:30 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी येतो. ओके, आता जर समजा 6 वाजलं आणि या जर 6तून आपण समजा जे की मित्रांनो या ठिकाणी जर समजा 30 मिनटं जर वजा केले तर मित्रांनो जे की बघा 5:30 बघा की शेवटचं आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे ठिकाणी करेक्ट आन्सर निघतं. ओके, फक्त बघा बोटावर मित्रांनो बघा फक्त आणि फक्त बोटावर बघा अशा प्रकारचं बघायचं की प्रश्नाचं आपला उत्तर काढता येतं. कसल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देण्याची वगैरे काही गरज नाही, परंतु बघा थोडंसं तुम्हाला कळावं यासाठी बघायचे की मी तुम्हाला एक्सप्लेन या ठिकाणी करून दाखवत आहे. ओके, असा प्रश्न विचारला डायरेक्ट तुम्ही बोटावर देखील प्रश्नाचं उत्तर जे ठिकाणी काढू शकता. ओके, पुढे बघा चौथा प्रश्न काय म्हणतो, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयास विकला तर त्या कॅमेराची छापील किंमत किती. बघा आता या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो जे की या बघा सूत्रानुसार काढायचं आहे. ओके, आपल्याला बघा जे की कॅमेराची छापील किंमत काढायची आहे, म्हणून छापील किंमत बरोबर. आता विक्री किंमत किती 4,600 रुपये, म्हणून मी घेतो बरोबर हे 4,600. पुन्हा गुणाकारात हे 100, पुन्हा याच्या गुणाकारात छेदामध्ये हे 100 आणि मायनस सूट किती तर 8% सूट. म्हणजे मित्रांनो बघा जे की ठिकाणी 8% सूट म्हणलंय, म्हणून मी घेतलं ठिकाणी 8. आता बघा हे 4600ला 4600 असतसे गुणाकारात 100 आणि छेदामध्ये 100मधून 8 गेले 92 उरले. पुन्हा 46 एक 46, 46 दोन्ही 92. पुन्हा जर समजा या 2नं या जर 100ला भागलं आले किती 50 आणि या ठिकाणी बघायचे की उरले 100. ओके, आता हा 1 आणि हे समोरचे 2 0 आणि गुणाकारात हे 50 म्हणजे जवळपास आता बघा बरोबर 5 1 5 हे 1 0 आणि हे 3 0 असे झाले बघा की 5000 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर बघा जी की क्रमांक ब. ओके, लक्षात ठेवा जी की मित्रांनो या पद्धतीनुसार बघा आपण प्रश्नाचं जी की करेक्ट आन्सर मित्रांनो काढू शकतो. ओके, आता मित्रांनो बघा एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे काय बघा या मित्रांनो पोलीस पाटील एक्झामसाठी जर समजा ही एक्झाम तुम्हाला पहिल्या प्रयत्नात ठिकाणी क्रॅक करायची असेल पास करायची असेल तर यासाठी मित्रांनो बघा जी की 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा आम्ही एक या ठिकाणी जी की महाठोकळा बघा मित्रांनो लॉन्च केलेला आहे. ओके, जर समजा तुम्ही अजून हा आपला ठिकाणी महाठोकळा जर खरेदी केला नसेल लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके, खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे 7414 939307 मित्रांनो हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचे आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा की तुम्हाला तुमच्या या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत, म्हणून लगेच खरेदी करा. जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केला तर मित्रांनो तुम्हाला बाजारामध्ये भेटणारा 1200-1500 रुपयाचं कोणतंही बुक किंवा बॅच खरेदी करण्याची गरज भासणार नाही, गरज पडणार नाही. म्हणून तुमच्या जास्तीत जास्त जर पैसे तुम्हाला वाचवायचं असेल आणि जर 100% बघा तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी पाहिजे असेल तर आपला महाठोकळा तुम्ही लगेच खरेदी करा, वेळ लावू नका. सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये ही किंमत बघा खूपच कमी आहे. आणि आपली मित्रांनो बघा ही बघा जी पोस्ट आहे मित्रांनो पोलीस पाटील बघा ही आपल्या गावातल्या गावात राहून मित्रांनो करण्यासाठी एकदम चांगली अशी बघा जी की मित्रांनो पोस्ट आहे, व्हॅल्युएबल पोस्ट आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या मित्रांनो. आत्ताच्या आत्ता तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि नवी वळण द्या. ओके, बघा आता पुढचा प्रश्न जी की कशा अर्थीनं आपल्याला सोडवायचा आहे. आता बघा 5वा प्रश्न काय म्हणतो, रजनीने एक सायकल 1600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती. ओके, डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर काढायचं. हे 1600 घ्या, हे घेतलो 1600 गुणाकारात हे 20% तोटा हे 20% आणि टक्क्याच्या खाली घेतो पुन्हा 100%. ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, पुन्हा 16 दोन्ही 32 आणि हा समोरचा 1 शून्य म्हणजे 320 आलं. ओके, आता शेवटचं बघा उत्तर आपल्याला जे की मित्रांनो काढायचं असेल तर काय करा हे 1600 घ्या
आणि या 1600तून बघायचे की हे 320 रुपये मायनस करा. जर समजा आपण या 1600तून आता हे 320 जर रुपये आपण मायनस केलो तर शेवटचं उत्तर बघायचे की मित्रांनो 1280 रुपये बघायचे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर बघायचे की क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. ओके, बघा कसं हे 1600 वजा हे 320. ओके, आता शून्यातून शून्य गेलं, शून्य उरलं, पुन्हा शून्यातून 2 जात नाहीत म्हणून इथं घेतलं, उरलं किती 10, 10तून 2 गेले 8, इथं पुन्हा 5 उरले, 5तून 3 गेले 2 आणि शेवटचा 1 म्हणजे जवळपास 1280 बघायचे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, जे की बघा मित्रांनो या पद्धतीने अगदी आपण 5 सेकंदाच्या बघायचे की मित्रांनो टाईममध्ये या ठिकाणी प्रश्नाचं मित्रांनो आन्सर काढू शकतो. ओके, आता पुढचा 6वा प्रश्न बघा जे की कशा रीतीनं सोडवायचा आहे. आता बघा कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे. आता जसं की 1 आणि 11 ह्या बघा मूळ संख्या आहेत परंतु जोडमूळ संख्या नाहीत. याच्या बाद सोडलं 5 आणि 7 ह्या बघा जोडमूळ संख्या आहेत म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचे की मित्रांनो क्रमांक ब असं आहे. ओके, कारण या मित्रांनो ज्या दोन संख्या आहेत बघा या जोडमूळ संख्या. ओके, म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे काय, एका मागं एक लगेच येणारी संख्या जी की मित्रांनो म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही ती संख्या म्हणजे जोडमूळ संख्या. आता जे की सोप्या भाषेत जर म्हणलं जी संख्या पाड्यामध्ये येत नाही तिला संख्या आपण त्या संख्येला जी की मूळ संख्या म्हणतो. ओके, जसं की आता या ठिकाणी बघा 5 पाड्यात येत नाही परंतु 3 येतं म्हणून हे पण आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. पुन्हा 7 येत नाही परंतु 9 येतं म्हणून हे पण आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. या ठिकाणी बघा लगेच पाठोपाठ येणाऱ्या दोन्ही संख्या 5 आणि 7 मित्रांनो याच्यामध्ये 6 ही जी संख्या बघा ही पाड्यामध्ये येते. ओके, आता 5ही पाड्यात येत नाही आणि 7ही येत नाही. ओके, येतं आपल्या प्रश्नाचं उत्तर तो असू शकते हे 50% झालं. परंतु पुन्हा काय करा 5 प्लस जर 7 केलं झाले किती 12 आणि 12चा वर्ग 144 म्हणजे बघी जवळपास 100% बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की क्रमांक ब हे असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. आता शेवटचा पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती. ओके, आता या प्रकारचा प्रश्न विचारला आणि म्हणलं काय क्रमवार समसंख्यांची बेरीज म्हणली टोटल किती आता संख्या बघा 25. ओके, या 25मध्ये फक्त 1 प्लस करा झाले किती 26 झालं आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर मित्रांनो बघा एकदम सोप्या पद्धतीनुसार ट्रिक्सनुसार जे की प्रत्येक प्रश्नाचं ठिकाणी आम्ही एक्सप्लेनेशन तुम्हाला करून दाखवलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर मागं जे काय बघा आत्तापर्यंत पोलीस पाटीलच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये विचारलेली PYQ प्रश्नसंच होती म्हणून हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. आणि बघा व्हिडिओ आपला आवडला असेल तर या आपल्याला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.